आज उतरवली गावातील मी एक शेतकरी आमच्या उतरवलीच्या जमिनीवर शासनाने 1992 साली संपादित MIDCचे शिक्के टाकले होते। औद्योगिक MIDCचे संपादित म्हणून शिक्के टाकले होते। त्या वर्षापासून आजपर्यंत उतरवली आणि वडगाव ह्या शेतकऱ्यांनी या जमिनीवर बोजा कमी व्हावा म्हणून प्रचंड संघर्ष केला। सुरुवातीपासूनच उतरवली आणि वडगाव MIDCला लोकांचा विरोध होता, कारण हे भोर शहराच्या कडेला असणारी गावं, लोकसंख्येच्या प्रमाणात जमिनी कमी। आज शासनाने जो निर्णय घेतला की बाबा ह्या परिपत्रक काढून की ही MIDC रद्द करण्याचा, त्याचं उतरवली आणि वडगाव या शेतकऱ्यांतर्फे मी अभिनंदन करतो। सर्व शेतकरी शासनाचे ऋणी आहे। ताबडतोब आमच्या जमिनीवर शिक्के कमी व्हावेत। आज हे शिक्के काढल्यामुळं किंवा ही अधिसूचना जाहीर केल्यामुळं उतरवली वडगावचे शेतकरी तिथं पोल्ट्री व्यवसाय, शेती व्यवसाय, जे युवकांना रोजगार नाही तर ते रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत। त्याबद्दल मी शासनाचे पुन्हा एकदा आभार मानतो। मी शासनाने जो निर्णय घेतलेला आहे की MIDCचे शिक्के कमी करण्याबाबत, त्याचं मी जाहीर स्वागत करतो, जेणेकरून तरुणांना उद्योगधंदा किंवा व्यवसाय करण्यासाठी आज ती जागा आता आम्हाला मोकळी झालेली आहे। 35 वर्षापासून जो शेतकऱ्यांचा संघर्ष चालू होता, त्या संघर्षाला आता कुठेतरी वाव भेटणार आहे। त्याबद्दल मी वडगाव ग्रामस्थांच्या वतीने शासनाचे आभार मानतो। उतरवली वडगाव MIDCच्या संदर्भात 1992 पासूनचा शिक्का होता। तो शिक्क्याची जमीन शासनाने अधिकृत वगळलेली आहे। त्या संदर्भात सर्व वडगाव उतरवली शेतकरी अभिनंदनपर थांबलेलो आहोत आणि काय हे करायचे, जाहीर सरकारचा आभार मानायचे। वडगाव उतरवलीच्या वतीने बोलतो की ज्या वेळेला 1992ला आमच्या वडगाव उतरवलीच्या शेतकऱ्याच्या सातबाऱ्याला जी MIDC संदर्भात शिक्के पडले, तेव्हापासून आमच्या दोन्ही गावचा शेतकऱ्यांचा पूर्ण तीव्र असा विरोध आहेच। आणि त्याच्यानंतर निरादेवघर धरण आणि त्याच्यानंतर धोंबलकवडी हा कॅनल गेल्यामुळं आता आमचं क्षेत्र बागायती झालेलं आहे। आणि मी स्वतः आपलं निरादेवघर धरणातून कॅनलच्या पाण्यावर मी स्वतः ऊस बागायत क्षेत्र केलेलं आहे। त्यामुळं आज किंवा पुढच्या पिढीसाठी आता आमची जमीन एकतर कॅनलसाठी गेलेली आहे आणि उर्वरित राहिलेली जर MIDC घेत असेल तर आम्ही म्हणजे दोन्ही गावचे शेतकरी या गोष्टीपासून वंचित होणार आहे आणि बेघर होणार आहे। आणि त्याच्यामुळं आम्ही शासनाने जे आमचा निर्णय दिला ते आमच्या पुढच्या पिढीला आणि आमच्या वडलोपार्जित जी झाली असतील मग त्यांनाही हा आनंद झालेला आहे। त्यामुळे मी शासनाच्या दोन्ही गावाच्या वतीने आभार मानतो। राज्य शासनाने जो निर्णय दिला की MIDC कॅन्सल करण्याचा, त्याचं मी पहिल्यांदा स्वागत करतो। आणि माझं म्हणणं काय की MIDC अशा ठिकाणी झाली पाहिजे माळरानावर की आमच्या क्षेत्र वडगाव उतरवली हे क्षेत्र पूर्णपणे बागायत क्षेत्रात मोडलं जातं। पूर्णपणे बागायत क्षेत्र जास्त आहे, तर ते टाळून MIDC तर गरजेचीच आहे, पण दुसऱ्या ठिकाणी करा। आमच्या बागायती क्षेत्राला अजिबात MIDCचा त्रास नको, असं एवढंच माझं म्हणणं आहे। आमची जवळजवळ 80 एकर उतरवली गावातील महारवत्ताची जमीन त्याच्यावर शिक्के जवळजवळ 40 वर्ष झाले। आम्हाला त्याच्यावर मोटर भेटत नव्हती, कुठलं साधन करता येत नव्हतं। आम्हाला जवळजवळ याच्यातून खूप आनंद झाला की त्याच्यातील शिक्के निघले। आम्ही शासनाचे खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। काल शासनाने जो आमच्या शेतकऱ्याच्या ह्याच्यावर जो शिक्का होता MIDCचा, तो MIDCचा शिक्का सरकारने उठवला आणि त्याच्याबद्दल आम्ही सगळे उतरवली आणि वडगाव ग्रामस्थ मंडळ आम्ही त्यांचे आभारी आहे। आणि आता शासनाने पुढील कारवाईसाठी आम्हाला शेतकऱ्यांना मदत करावी असे आम्ही सरकारला विनंती करत आहे।